छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। एलपीजी गॅसनं भरलेले 2 टँकर शिधावाटप नियंत्रण पथकानं पकडून दिलेत। या 2 टँकरसोबत रिकामे सिलेंडरही जप्त करण्यात आलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये या गॅसचे ज्या 2 या ठिकाणी टँकर आहेत, या टँकरमधून थेट व्यावसायिक गॅस या ठिकाणी भरला जात होता। राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा पथकाला ही माहिती मिळाली आणि त्यानंतर धाड टाकली। हे दोनही टँकर हे फुल गॅसने भरलेले आहेत आणि असं असताना देखील हायवेच्या बाजूला घेऊन अशा पद्धतीनं गॅस या ठिकाणी भरला जात होता आणि पोलिसांसोबतच अन्न व नागरी पुरवठा विभागानं या ठिकाणी छापा मारलेला आहे आणि काही सिलेंडर या ठिकाणी जप्त केलेले आहेत। हे अत्यंत मानवी जीवितास अत्यंत धोकादायक आहे आणि हा वॉल्व जो आहे हे सील असतं, याला नंबर दिला जातो, कोड दिला जातो आणि हे सील तोडून या ठिकाणी हा वॉल नोझलला लावला जातो आणि या ठिकाणी या वॉलच्या साहाय्याने एका वेळेस समजा या ठिकाणी 4 पाईप असतील तर 4 सिलेंडर हे एका वेळेस ॲट अ टाइम भरले जातात। अशा पद्धतीचं चोरी करण्याचा प्रकार हा चालू होता आणि त्यावेळेस अचानक राज्य दक्षता पथकानं धाड घालून त्यामध्ये हा जप्त मुद्देमाल केलेला आहे। कुठे हे सगळं सुरू होतं आणि कशा पद्धतीने हे खोशेवाडी शिवारामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एका शेतामध्ये हा अवैधरित्या चोरीचा प्रकार चालू होता। बरं, किती जणांना पकडले, किती सिलेंडर आढळून आले? नाही, 2 ड्रायव्हरला पकडण्यात आलेलं आहे। एकूण 26 सिलेंडर हे व्यावसायिक होते, त्यापैकी 17 भरलेले होते आणि 6 रिकामे होते। तसेच घरगुती सिलेंडर 1 भरलेला होता आणि 5 किलोचे 2 सिलेंडर भरलेले होते। संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचं अवैध काम सुरू होतं, त्यावरती राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागानं छापा टाकलाय आणि काही सिलेंडर आणि 2 टँकर जप्त केलेत आणि 2 ड्रायव्हरला MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलाय। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।